सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील शेटफळ नाका येथून ज्ञानेश्वर रावसाहेब लबडे वय वर्ष 37 हे दिनांक 9 जुलै 2023 रोजी सकाळी 9:30 वाजता अचानकपणे घरातून बाहेर गेले। त्यानंतर आजपर्यंत त्यांचा कुठलाही ठावठिकाणा लागलेला नाही। 2 वर्षांचा कालावधी उलटून ते कोठे आहेत याबाबत अजिबात माहिती मिळालेली नाही। त्यामुळे त्यांचे कुटुंबीय अत्यंत चिंतेत असून भावनिकदृष्ट्या खचलेले आहेत। या प्रकरणाची माहिती महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपचे संस्थापक शिवाभाऊ पासलकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। त्यांनी सांगितलं आहे की ज्ञानेश्वर लबडे यांचा शोध घेण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आलेले असून पोलिसांकडून विचारणा करण्यात आलेली आहे, मात्र अद्याप त्यांचा काही ठावठिकाणा लागलेला नाही। त्यामुळे समाजातील जागरूक नागरिकांनी या प्रकरणात मदत करावी अशी विनंती आहे। या पत्रकार परिषदेला ज्ञानेश्वर लबडे यांचे आई-वडील, बहीण, भाऊ, मुलगी, चुलत भाऊ मेवणे आणि इतर नातेवाईक देखील उपस्थित होते। सगळ्यांनी मिळून भावनिक आवाजात आपले दुःख मांडले आणि सार्वजनिक माध्यमांद्वारे या आणि समाजाच्या सहकार्याने त्यांच्या शोधाला चालना मिळावी अशी विनंती केली आहे। बेपत्ता व्यक्तीची माहिती। नाव ज्ञानेश्वर रावसाहेब लबडे, वय वर्ष 37, बेपत्ता झाल्याची तारीख 9 जुलै 2023। स्थळ मुक्काम पोस्ट शेटफळ नाका, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर। सकाळी 9:30 वाजता घरातून बाहेर पडताना एक सामाजिक जबाबदारी म्हणून कोणी वरील व्यक्तीला कुठेही पाहिले असल्यास कृपया त्वरित संपर्क साधावा। आपली एक छोटीशी मदत कुटुंबाला दिलासा देऊ शकते। मी वडील बोलते व माऊली प्रसाद मी काय वाटतं बोलणार नाही। तर आम्हाला जीवनात जगण्याचा अर्थ राहिला नाही। आला म्हणजे बेस्ट चांगलं होईल। तुम्ही कधी येणार आहात? समर्थ विश्वजित तुमची आठवण खूप काढतात। तुम्ही लवकरात लवकर घरी या। आजला राखी बांधायची तुम्हाला। माऊली, मी तुझी आई बोलते, मला तुझी खूप आठवण होती। तू मला फोन कर तर मी न्यायला येते। पासलकर आज प्रेस घ्यायचं कारण ज्ञानेश्वर रावसाहेब लबडे राहणार शेटफळ सोलापूर करमाळा 2 वर्ष झाले ते घरातून निघून गेलेले आहे। आणि मागच्या वेळेस असंच एक मिसिंग केस होती, एक रक्षाबंधन होतं आणि बहिणीला भाऊ मिळावा। आता रक्षाबंधन जवळ आलेलं आहे, तर मी हा व्हिडिओच्या माध्यमातून त्या दादाला विनंती करेल, पब्लिकला विनंती करेल की जर दादा जर कुठं असा व्हिडिओ पाहत असेल किंवा पब्लिकने आज 4 दिवसावर रक्षाबंधन आलेलं आहे, एक बहिणीला भाऊ मिळावा ह्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही या प्रेस घेत आहे। आणि ह्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावे की कुठे एखादी व्यक्ती महाराष्ट्रात घरातून निघून गेलेली असेल किंवा एखादी व्यक्ती बेवारस असेल की एखादी व्यक्ती कुठल्या ब्रिज खाली, कुठल्या सरकारी जागे, सार्वजनिक ठिकाणी एखादी व्यक्ती असेल किंवा ही व्यक्ती घरातून खऱ्या अर्थानं मिसिंग झालेली आहे, राहून आलेली आहे, ती व्यक्ती महाराष्ट्रात कुठेतरी असतेच आणि ही व्यक्ती महाराष्ट्रात कुठेतरी आहे, तर ह्या व्यक्तीसाठी म्हणजे ह्या ज्ञानेश्वरसाठी मी आव्हान करतो की जिथं ज्ञानेश्वर असेल किंवा ज्ञानेश्वरने हे आमची मुलाखत पाहिली किंवा ज्ञानेश्वरच्या कुठं असेल तर कमीत कमी त्या ताईला कॉल तरी कर आणि फक्त रक्षाबंधनासाठी फक्त तू ये। नंतर तू गेला तरी त्यांचं काही नाही, पण तू फक्त रक्षाबंधनासाठी यावं अशी त्या बहिणीची इच्छा आहे, तिच्या आईची इच्छा आहे। 2 मुली आहेत, तुझी मुलगी पण आज लहान लेकरू आलेलं आहे। आज ते 2 वर्षाला बापा विना म्हणजे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, तसं आज स्वामी तिन्ही जगाचा आज त्या मुलीला वडील नाही, आज म्हणजे वडील असून नसल्यासारखे। आज तिच्या शाळेमध्ये किंवा पालक जी मीटिंग असते त्या मीटिंगमध्ये सगळ्यांचे आई वडील असतात। आज त्या मुलीचे वडील नसल्यामुळे ती पण काही म्हणजे आता बोलल्यानंतर तिने मला म्हटलं ना किंवा शाळेमध्ये पालक येतात, मग
माझे पालक पुढे मला पण कधी कधी माझ्या मुलाला खूप दुःख होतं. त्यामुळे मी पण सुद्धा माझ्या वडिलांना मी आवाहन करेल की बाबा पुढे असतं तुम्ही ताबडतोब घ्या, तुम्हाला अख्ख्या कुटुंबाला गरज आहे. त्यामुळे तुमच्या वडिलांचं ते परवलं दुःख पाहिलं का सरांचं पाहिलं, सगळेजण आले, सगळ्यांनी भेटले आणि माझ्याकडनं मी जेवढा प्रयत्न करायचा ज्ञानेश्वर सापडण्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे. आतापर्यंत आपल्याकडं तुमच्या सर्वांनी शेअर केल्यामुळं, सहकार्य केल्यामुळं सर्व चॅनलच्या माध्यमातून खूप लोक मिळालेली आहेत आणि ती मिळावी यासाठी मी ही प्रेस घेत आहे. तर आपल्या सगळ्यांचं एकच सहकार्य की जास्तीत जास्त 2 दिवसात शेअर करा आणि ज्ञानेश्वरला त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याचं काम आपण सर्वांच्या सहकार्याने होईल. धन्यवाद. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.